श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री सद्गुरू रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना होऊन श्री गोविंद रामानंद मंदिरात राहण्यास येण्यापूर्वी श्री महाराज या बालनाथ मंदिरासमोरील सदाशिवराव दस्तकी देशपांडे यांच्या वाड्यात काही वर्ष वास्तव्यास होते. साधारण 1923 पासूनच ते या वाड्यात राहत होते. त्यांच्या घरातील सर्व मंडळी अत्यंत भाविक होती. इसवी सन 1936 मध्ये कॉलराची साथ आली. साखरखेर्ड्यात जिकडे तिकडे सर्वत्र ही साथ पसरली. रोज शेकडो लोक या साथीने मृत्युमुखी पडू लागले. सदाशिवराव दस्तकींचा दिनकर नावाचा लहान मुलगाही या कॉलराच्या साथीने ग्रस्त झाला. त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. जुलाब तर थांबतच नव्हते. डॉक्टरांचे औषधोपचार सुरू होते, परंतु त्याचा तिळमात्रही गुण दिसत नव्हता. त्यामुळे घरातील सर्व मंडळी हवालदिल झाली. त्याची आई पार्वतीबाई मनात सारखा विचार करू लागल्या की माझ्या दिनूचं कसं होणार आता? या साथीतून कोण वाचवेल माझ्या दिनूला? सारख्या उलट्या व जुलाबाने त्याची प्रकृती अत्यंत क्षीण होऊ लागली. दोन्ही डोळे थिजून गेले. वदन पूर्ण सुकून गेलं. शरीरात त्राण म्हणून उरलं नाही. डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करीत होते, परंतु त्यांनीही आता माझ्या हातात काहीच नाही म्हणून हात टेकले. तेव्हा मात्र दिनूच्या आईला श्री महाराजांची आठवण झाली आणि मनोमन त्या श्री महाराजांचा अत्यंत आर्ततेने धावा करू लागल्या. कुठे आहात महाराज? माझ्या दिनूला वाचवा हो. या हो लवकर. महाराज वाचवा हो माझ्या दिनूला. श्री महाराज गेल्या 2 दिवसापासून रामकार्यासाठी बैलधमणीने परगावी गेलेले होते आणि हे सर्वांनाच माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या कानावर हा समाचार घालता येत नव्हता. दिनकरच्या आई पार्वतीबाई हात जोडून सारख्या महाराजांना विनवू लागल्या. हे सद्गुरुनाथा, हे भक्तवत्सला, हे माझे आई, धावत ये ग माझ्यासाठी. महाराज, तुम्हा वाचून आता मला कोणाचाच आधार नाही हो. तुमच्याशिवाय कोणी त्राता नाही. हे दयानिधे, हे कृपासागरा, कृपा करा हो माझ्यावर. माझ्या दिनूचे प्राण कंठाशी आले आहेत बापा. महाराज, आता आणखी आमचा अंत पाहू नका हो. मनाच्या वेगाने या हो धावत. तुम्ही साक्षात मारुतीचे अवतार आहात ना, मग या ना धावत वायू वेगाने. आपला कृपाहस्त माझ्या दिनूवर फिरवा गुरुराया. त्याला प्राणदान द्या महाराज. आणि खरोखरच काय चमत्कार म्हणावा. त्या माऊलीची आर्त हाक, तिची प्रार्थना महाराजांच्या कानावर गेली असावी, कारण अगदी काही क्षणात श्री महाराजांची धमणी त्यांच्या घरासमोर येऊन उभी राहिली. श्री महाराज आल्याचे पाहून घरातील सर्वांनाच धीर आला. श्री महाराज धमणीतून उतरताच सर्वांनी त्यांना जमिनीवर पडून नमस्कार केला व दिनूचा समाचार त्यांच्या कानी घातला. तेव्हा श्री महाराज लगेच मंदिरात गेले व श्री सद्गुरू रामरायाचं तीर्थ घेऊन त्यांच्या घरी आले. दिनूला तीर्थ देऊन त्याच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला. त्याच्या अंगावर हात फिरवीत घरातील सर्व मंडळींना उद्देशून म्हणाले, श्री रामरायाच्या कृपेने त्याला निश्चित बरं वाटेल बरं. तेव्हा तुम्ही मुळीच काळजी करू नका. श्री महाराजांच्या रामरायाच्या अनुसंधानात राहा. सायन उपासना व शेजारती करून महाराज पुन्हा त्याच्या घरी आले आणि ती संपूर्ण रात्र दिनकराच्या उशाशी जप करीत बसले. पूर्व क्षितिजावर दिनकर उदयास आला आणि इकडे पार्वतीबाईंच्या या दिनकरानेही डोळे उघडले. त्याने महाराजांकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि त्याही अवस्थेत श्री महाराजांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. श्री महाराजांनी, बाळ बरा आहेस ना, म्हणून त्याला प्रेमाने थापटलं. दिनूचं गंडांतर टळलं होतं. मातेचा कंठ भरून आला. तिने श्री महाराजांचे चरण धरून त्यांना नमस्कार केला. पुढे तो या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला महाराजांच्या दर्शनाला मंदिरात घेऊन आल्या. श्री महाराजांनी सर्वांना तीर्थप्रसाद दिला. आता पार्वतीबाई मंदिराबाहेर घरी जो कोणी भेटेल त्याला आपल्या गुरु महाराजांची महती सांगू लागल्या. त्या म्हणायच्या, अहो आमचे महाराज फार मोठे संत आहेत. अहो प्रत्यक्ष ईश्वराचे अवतारच आहेत ते. गजेंद्राचा धावा ऐकून श्रीहरी धावले होते ना,
तसाच माझा धावा ऐकून श्री महाराज माझ्यासाठी, माझ्या दिनूसाठी धावून आले. त्यांच्या कृपेनेच माझा दिनकर वाचला हो. किती म्हणून त्यांचे गुणगान गावेत, कशी करावी त्यांच्या उपकाराची फेड. त्यांचे भजन करा, साक्षात रामच आहेत बरं आमचे महाराज. असो साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा सर्वभूती ब्रह्मभाव दाखविणारा प्रसंग ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.